आज मी बनवलं होतं मस्त झणझणीत आणि चटपटीत असं डाळ वांग. वांग्याचे वेगवेगळे प्रकार तर तुम्ही खूप वेळेस खाल्ले असतील, पण या पद्धतीचं डाळ वांग 100% एकदाही खाल्लं नसून खूप भारी लागतं. तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे. म्हणजे आजची आपली गावाकडची रेसिपी आहे डाळ वांग. या पद्धतीचं डाळ वांग गावाकडं खूप जास्त पद्धतीने बनवलं जातं. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल डाळ वांग्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं तर कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजीला वापरू शकता आणि किती माणसाला भाजी बनवायची त्याच्या हिशोबाने तेल टाकू शकता. तेल छान गरम झालं की तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला फोडणी घालून घ्यायची, जी म्हणजे इथं तेलामध्ये मी चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे घालून घेतले. जिरे मोहरीची छान फोडणी तडतडली की लगेचच मी इथं मोठा 1 चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतलेली होती, ती पेस्ट घालून घेतली. सोबतच मध्यम आकाराचे 2 बारीकसर कांदे कट करून घेतले होते, ते कांदे घालून घेतले. अर्धा मिनिटभर कांदा परतून घेतला. कांदा परतून झाला म्हणजे हलकाच कांदा परतून घेतलेला होता. कांदा परतून झाला की लगेचच इथं टोमॅटो घालून घेतला. मध्यम आकाराचा लालसर 1 टोमॅटो बारीक कट करून घातला. नंतर कांदा आणि टोमॅटो छान 2 मिनिट मध्यम गॅसवर परतून घेतलं. तर इथं कांदा टोमॅटो छान आपला परतून झालेला आहे. तर लगेचच इथं मसाले घालून घेतले. मसाल्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता इथं ना मसाले तुमच्या घरात तिखट किती खाता ना त्याच्या हिशोबाने वापरा बरं का. तर आमच्या घरात जरा झणझणीतच भाज्या खाल्ल्या जातात, म्हणून मी थोडं मस्त झणझणीत भाजी बनवत आहे. 1 चमचा मोठा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चिमूटभर हळद. आता मसाले छान व्यवस्थित कांदा टोमॅटोसोबत म्हणजेच फोडणीसोबत मिक्स करून घेतले. मग आता इथं मी छान 5-6 काटेरी गावरान वांगी घेतली आहेत, लांबसर कट केले, स्वच्छ धुवून घेतलेले. सोबत अर्धी वाटी तुरीची डाळ मी छान 2 घंटे भिजत ठेवलेली होती. डाळ छान व्यवस्थित भिजलेली आहे. आता वांग्यासोबत डाळ देखील घालून घेतली. छान 2 मिनिट डाळ वांगे परतून घेतले. मस्त मिक्स झाले डाळ वांगे. नंतर इथं पाणी घालून घेतलं. आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्या आणि डाळ वांग थोडं सरबरीतच भारी लागतं. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेत आहे आणि पाणी घातल्यानंतर मी इथं याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं आणि मीठ घातल्यानंतर छान भाजीला 1 उकळी काढली. भाजी उकळायला सुरुवात झाली की मस्त लालसर रंगावर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. मूठ भरून कूट घातलं म्हणजे अर्धी वाटी कूट घातलं. आता भाजीला कूट देखील शेंगदाण्याचं किती वापरायचं आहे ते तुमची चॉईस. भाजीत कूट घातल्यानंतर गॅस मध्यम केला. मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट भाजी शिजवून घेतली. नंतर गॅस पूर्ण कमी करून ठेवला आणि कमी गॅसवर परत 7-8 मिनिट भाजी शिजली. अशी 10-12 मिनिटात भाजी तुमची शिजून तयार होते. मस्त छान भाजी रशी उतरलेली होती. वरतून कोथिंबीर भुरभुरून दिली आणि छान असं आपलं इथं डाळ वांग खायला तयार झालं. रेसिपी आवडली तर लाईक करूनच जा. परत भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत.